नाशिकच्या वरिष्ठ इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर सीमा अजय नक्षने गवळी यांनी दुसऱ्या पिढीतील अत्याधुनिक लीडलेस पेसमेकर एव्हियर यशस्वीरित्या प्रस्थापित केला। ही यशस्वी शस्त्रक्रिया अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे करण्यात आली। हे उत्तर महाराष्ट्रातील पहिले प्रत्यारोपण ठरले असून हृदयरोग उपचारात नाशिक शहरासाठी ही ऐतिहासिक पायरी ठरली आहे। एक वृद्ध पुरुष असून त्याला नुकताच हृदयविकाराचा झटका आल्यामुळे फक्त 15 दिवसांपूर्वी एंजिओप्लास्टी करण्यात आली होती। त्यामुळे तो सध्या 2 रक्त पातळ करणाऱ्या औषधांवर होता। अशातच त्यांचे हृदयाचे ठोके कमी झाल्यामुळे त्यांना परमनंट पेसमेकर बसवण्याची आवश्यकता निर्माण झाली। अशा परिस्थितीत पारंपरिक पेसमेकर बसवताना छातीत पॉकेट तयार करून वायर घालावी लागते, ज्यामुळे गंभीर रक्तस्रावाचा आणि संसर्गाचा धोका निर्माण होतो। रक्तपातळाची औषधे थांबवणेही अशक्य असल्याने पारंपरिक पद्धतीने पेसमेकर बसवणे अत्यंत जोखमीचे ठरले असते। या गुंतागुंतीच्या परिस्थितीत डॉक्टर सीमा नक्षने यांनी लीडलेस तंत्रज्ञानाचा पर्याय निवडला। एव्हियर लीडलेस पेसमेकर हे सूक्ष्म वायर विहरित आणि संपूर्णपणे हृदयाच्या आत बसवले जाणारे उपकरण आहे। ते पायातील शिरेमार्गे कॅथेटरच्या सहाय्याने हृदयात बसवले जाते, त्यामुळे छातीवर कुठलीही चीर किंवा बाह्य तारांची गरज नसते। त्यामुळे शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव, संसर्ग आणि इतर गुंतागुंतींचा धोका जवळपास शून्य होतो। रुग्णाने अतिशय चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला असून अल्पावधीतच तो बरा होऊन घरी परतला। लीडलेस पेसमेकर हे हृदयाच्या ठोक्यांचे नियंत्रण करण्यासाठीचे अत्याधुनिक आणि सुरक्षित तंत्रज्ञान आहे। विशेषतः वृद्ध रुग्ण, रक्त पातळ करणारी औषधे घेणारे किंवा संसर्गाचा धोका असलेले रुग्ण यांच्यासाठी ही उपचार पद्धती अत्यंत महत्त्वाची आहे। डॉक्टर सीमा अजय नक्षने म्हणाल्या, लीडलेस पेसमेकर हे हृदय रुग्णांसाठी एक क्रांतिकारी पर्याय ठरत आहे। पारंपरिक पेसमेकरच्या तुलनेत ही प्रक्रिया अधिक सुरक्षित, वेदनारहित आणि लवकर पुनर्वसन करणारी आहे। नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना आता जागतिक दर्जाचे हृदय उपचार नाशिकमधील अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आहे। काय म्हणतात त्याला की मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट किंवा काहीतरी त्यामध्ये प्रॉब्लेम असेल तरच ती त्याच्या आधी संपणार, परंतु असे रिपोर्ट्स नाही आहे की खूप काय म्हणतात अचानक पद्धतीने किंवा खूपच आधीच त्या तुम्ही सांगितलेल्या याच्या आधीच पेसमेकरची बॅटरी संपली आणि काही प्रॉब्लेम आला, असे केस रिपोर्ट्स। युजली ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे। आपल्या इंडियामध्ये हा 2nd जनरेशन लीडलेस पेसमेकर नोव्हेंबर 2024 मध्ये पहिल्यांदा लॉन्च झाला। नमस्कार, मी डॉक्टर सीमा नक्षने। मी सध्या वरिष्ठ हृदयरोग तज्ज्ञ म्हणून अशोका मेडिकवर हॉस्पिटल नाशिक येथे कार्यरत आहे। रिसेंटली आपण अशोका मेडिकवरमध्ये एका 74 वर्षीय रुग्णावर लीडलेस पेसमेकरचं इम्प्लांटेशन केलं। तर लीडलेस पेसमेकर म्हणजे ज्याला कुठलंही इन्सिजन किंवा सर्जरी लागत नाही, त्यामध्ये कुठलेही लीड्स नसतात, असा हा लीडलेस पेसमेकर आपल्या पेशंटला नुकताच हार्ट अटॅक आलेला होता आणि त्याची एंजिओप्लास्टी देखील झालेली होती आणि त्यामुळे त्याला 2 प्रकारच्या रक्तपातळच्या गोळ्या किंवा ब्लड थिनर्स चालू होते। अशा परिस्थितीत जो पारंपरिक किंवा ट्रॅडिशनल पेसमेकर आहे त्याची सर्जरी करण्यामध्ये ब्लिडिंग आणि इन्फेक्शनची रिस्क खूप जास्त होते। त्यामुळे आपण या पेशंटला लीडलेस पेसमेकर, जो की पायाच्या नसेतून एका की होल सर्जरीद्वारे डायरेक्टली हृदयाच्या कप्प्यामध्ये इम्प्लांट केला जातो, त्याचा पर्याय सुचवला, पेशंटने तो ॲक्सेप्ट केला आणि सक्सेसफुली आपण तो लीडलेस पेसमेकर इम्प्लांट केला। ज्या पेशंट्समध्ये ब्लिडिंगची, इन्फेक्शनची रिस्क खूप जास्त आहे, ज्यांच्यामध्ये ब्लड थिनर्स चालू आहेत किंवा ज्या पेशंट सीकेडीचे, किडनीच्या आजाराचे पेशंट, डायलिसिसचे पेशंट, ज्यांच्यामध्ये या व्हेन्स अवेलेबल नसतात पेसमेकरचा लीड टाकण्यासाठी, अशा पेशंटसाठी ही लीडलेस पेसमेकरची जी टेक्नॉलॉजी आहे ही एक प्रकारे त्यांच्यासाठी वरदान ठरत आहे। दैनिक भ्रमणसाठी प्रतिनिधी आकाश भालेराव, नाशिक।